टॉप मजा आली. म्हणजे टॉप सिक्रेट होतं, टॉप प्लॅन होता आणि टॉप एक्झिक्युशन पण केलं आम्ही. म्हणजे सकाळी सकाळी बंड्या ज्यावेळेस अंघोळीला गेला त्यावेळेस मला नीरजनी मेसेज केला, मी वर आले आणि आम्ही भांडायला सुरुवात केली. जोरजोरात भांडायला सुरुवात केली आम्ही एकमेकांशी. आणि बाय दॅट टाइम ज्यावेळेस बंड्या बाथरूममधून बाहेर आला, आम्ही दोघांनी एकमेकांचं नरडं धरायचं बाकी ठेवलं. एवढं आम्ही कच्चा कच्चा वच्चा वच्चा वाईट भांडत होतो. आणि मग शेवटी हो नाही करता करता मग मी पण म्हटलं की तुला माझ्यासाठी वेळच नाही आहे, शॉपिंगला मी चालली आहे, मग आपण 2 वर्ष भेटणार नाही, पण तुला काही पर्यायच नाही आहे वगैरे वगैरे वगैरे. मी पण ड्रामा केला. आणि हो नाही करता करता गरज नाही मला बॉयफ्रेंडची, माझे मित्र आहेत माझ्यासाठी, असं केलं. आणि बंड्याला शॉपिंगला घेऊन गेले. मी शॉपिंगला घेऊन गेले आणि थोडं आम्ही चौकापर्यंत पोहोचले. मी नीरजला मेसेज केला आणि मग त्यावेळेस नीरजने नुपूरला फोन केला. मग नुपूर आणि नीरजने त्यांचं घर मस्त सजवलं, सगळे फुगे रिबन्स वगैरे सगळ्यांनी. आणि मी क्रीमी केक्सला ऑर्डर दिली होती होम डिलिव्हरीसाठी. सो त्यांनी पायनॅपल केक स्पेशली होम डिलिव्हरी केला. आणि तोपर्यंत आय गेस बाकीचे मित्रमैत्रिणी वगैरे पण जमले होते. नीरज आणि राहुल घराचं जे मेन दार होतं फ्लॅटचं त्याच्या 2 बाजूंना दबा धरून बसले होते, ते फ्राक ते घेऊन. आणि मी आणि बंड्या शेवटी ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस बंड्याने नॉक केलं. मी थोडीशी उगाच मागे रंगाळत होते कारण मला माहीत होतं की दारू घडल्यावर 2 ब्लास्ट होणार आहेत. सो मी थोडीशी मागेच रंगाळत होते आणि बंड्याने पाऊला टाकला आणि करून दोन्ही बाजूने त्याच्या अंगावर असा मस्त वर्षाव झाला. आणि त्याने एकदम माझ्याकडे वळून पाहिलं. म्हटलं अरे चल ना, तुझंच घर आहे म्हटलं. आणि आतमध्ये गेलो. एकदम सगळे सोफ्याच्या मागून बाहेर आले. राहुल, अंजली, तेजा, नुपूर, नीरज, अजून 5-6 त्यांचे मित्रमंडळी होती. आणि सगळ्यांनी एकदम हॅपी बर्थडे त्याला विश केलं. आणि त्याने माझ्याकडे पाहिलं, म्हणजे हॅपी बर्थडे. इतकी कमाल मजा आली ना. म्हणजे ॲक्च्युली तशा बऱ्याच लोकांच्या आता परीक्षा पण झाल्या, त्यामुळे सगळेच तसे आयुष्यातील कामात कुणाला काही काम नाही आहे आयुष्यात. त्यामुळे दिवसभर आता इतका कल्ला केला. म्हणजे सकाळी 2 तास शॉपिंगमध्ये मी बंड्याला जेवढं पिढलं ना की नीरज असाच आहे, नीरज तसाच आहे, तू जरा त्याला समजाव वगैरे वगैरे. तर त्यावेळेसच त्याने विचारलं की तुला आज एवढा का राग येतोय नीरजचा, तू आमच्यामध्ये पडतेस आम्ही दोघे भांडतच आणि आज तुला एवढा कसला रागा होतोय तुझा नीरजबद्दल. का होऊ नाही शकत, तू तर राहतोस त्याच्यासोबत, तुझा तर जास्त व्हायला हवा. त्याने हसून सोडून दिलं. पण नंतरून आम्ही ज्यावेळेस घरी गेलो त्यावेळेस जो काही आम्ही कल्ला केला, मजा केली आहे ना. ॲक्च्युली मागच्या वर्षी आजच्याच दिवशी बंड्याचा बर्थडे होता आणि नीरजने क्रीमी केक्समधून पायनॅपल फ्लेवरचा केक घेतला होता ज्याच्यावर लिहिलं होतं हॅपी बर्थडे. आणि मी त्यावेळेस एक चीज केक घेतला होता ज्याच्यावर लिहिलं होतं कॉंग्रॅच्युलेशन्स नुपूरसाठी. आणि ते एक्सचेंज झाले होते. त्यामुळे आज मी आठवणीने पायनॅपल केक ऑर्डर केला होता. फक्त हॅपी बर्थडे बंड्या असं लिहिलं होतं. कुठल्या असं लिहिणार मी माझ्या बॉयफ्रेंडच्या मित्राला. आणि नीरज म्हणाला बंड्या कसा वाटला तुला केक. म्हणून छान आहे, पायनॅपल फ्लेवरचा आहे. हो नीरज म्हणाले पायनॅपल फ्लेवरचा आहे, नशीब चीज केक नाही आला ना चुकून. बंड्या हसला. नंतरून ॲक्च्युली झालं असं की नुपूर ऑलरेडी गुलाबजाम घेऊन गेली होती, राहुल पण घेऊन आला. म्हणजे इतके जास्त गुलाबजाम झाले आणि त्याच्यात 5-6 लोक आलेच नव्हते. जवळपास एवढं भांडाभर गुलाबजाम राहिले होते. मी म्हटले हे जे एवढे गुलाबजाम आहेत ना ते तुम्ही विकू पण शकता आता दुकान काढून, तुम्हाला साईड बिझनेस पण होईल. नीरज म्हणाला विकायचं कशाला, बंड्या एका दिवसात संपवेल. म्हणजे एवढे लिटरली म्हणजे एवढं असं भांडं असतं ना, एवढं भांडं भरून गुलाबजाम उरले होते. नाही तर 20-25 लोक तरी लागले असते ते संपवायला. मी काय एका दिवसात शक्य नाही आहे. मग आता राहुलला पण शेव आला, अरे बंड्या काय मी पण एकटा संपवू शकतो. आणि हो नाही करता करता सगळ्यांनी मग जरा कम ऑन येस ये होईन बात अँड ऑल दॅट करते राहुल आणि बंड्यामध्ये गुलाबजाम खायची पैज फायनल झाली. आणि 2 याच्यात आम्ही 2 प्लेट्स दिल्या दोघांना. आणि इकडे नीरज बंड्याचे गुलाबजाम होत होता, अंजली राहुलचे गुलाबजाम होत होते आणि मी शूट करत होते मोबाईलवर अख्खी पैज. ॲक्च्युली कमाल मजा आली. म्हणजे जे काही हे होतं ना की अंजून राहुलला अशी हळू खा, चावू नको, चावू नको गिळ नाही का, गिळू नको, चावून चावून खा, नुसते गिळू नको, तुला पाणी हवं आहे का, मध्ये मध्ये श्वास घे, 32 वेळा चावून खा, अशा सूचना देत होती. आणि नीरज बंड्या अरे गिळ गपगप गपगप पटापटा गिळ बंड्या, यार शपथ आहे तुला आपल्या मैत्रीची, कम ऑन बंड्या यू कॅन डू इट, सेंचुरी काढायची आहे, दिखा दे नीरज का जलवा अँड ऑल दॅट. आणि मी अशी इकडेच बघत होते की काय सुरू आहे 2 बाजूंना. ॲक्च्युली
केवढा फरक आहे का चड्डी बड्डीने चिअर अप करण्यात आणि एका गर्लफ्रेंडने चिअर अप म्हणजे 32 वेळा चावून खा. मी हा म्हणतो गिळ 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 आणि पटापटा गिळ. अरे काय लेवलची कॉम्पिटिशन आहे. ॲक्च्युली बंड्या जिंकला. 37 गुलाबजाम खाऊन तो जिंकला. राहुलचे 32 होता स्कोर. अरे काय आहे. ॲक्च्युली मी नीरजला कसं केलं असतं चिअर जर का नीरज असता तर. म्हणजे मी असं केलं असतं का 32 वेळा चावून खा, हळूहळू खा, गिळू नकोस, चावून खा. का मी म्हटलं असतं नीरज पटपट खा नाही तर बघ मी काय करते. मला वाटतं मी धमकीच दिली असती.